हॅलो एव्हरीवन, आज आपण नेक्स्ट क्लासेस बघूयात. लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉन्ट्रॅक्टिस ऑस्ट्रेक्टिस कार्टिलेजिनस फिशेस आणि तुमचे बोनी फिशेस दोन्ही सुद्धा इन डिटेल अपार्ट फ्रॉम एनसीईआरटी सुद्धा आपण त्याच्यामध्ये कव्हर केलाय. लेक्चर नंबर 8 ऑफ दिस किंगडम एनिमल और एनिमल किंगडम वी विल लुक इनटू दिस एम्फिबिया अँड रेप्टाइलिया. राईट, एम्फिबियन्स आणि रेप्टाइलियन्स यांचे सर्व डिटेल कॅरेक्टरिस्टिक्स आपण याच्यामध्ये घेऊ. या ही लेक्चर मध्ये मी तुम्हाला नोट्सच्या हिशोबाने पॉइंट्स त्याच्यावरती मेन्शन केलेले आहेत. यू कुड टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस सो दॅट इट वुड सर्व द पर्पज ऑफ युअर नोट्स. क्लिअर आहे. डायग्राम सुद्धा तुमच्या एनसीईआरटी ला आहे, त्याच याच्यामध्ये घेतल्यात, कारण वेगळं याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करण्यासारखं खरं तर काही नाही. हा जो चॅप्टर आता ह्या क्लासेसचं डिस्क्रिप्शन किंवा एक्सप्लेनेशन आपल्याला जे करावं लागतं, तर ते सर्व एक्सप्लेनेशन म्हणजेच थिओरिटिकल आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये फारसं डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन और सपोर्टिव्ह एड्सची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, चला सुरुवात करूयात. आपला क्लास एम्फिबिया आणि रेप्टाइलिया. क्लास एम्फिबिया. एम्फिबियन्स टर्म तुमच्यासाठी नवीन नाहीये. एम्फी मीन्स बोथ, म्हणजेच बोथ काय, द एनिमल्स विच ड्वेल इन बोथ हॅबिटॅट, दॅट इज एम्फी म्हणजेच बोथ. आता इथे बोथ काय, एनिमल्स विच लिव्ह बोथ ऑन लँड ॲज वेल ॲज वॉटर आर टर्म्ड ॲज एम्फिबियन्स. प्लांट किंगडम मध्ये सुद्धा ह्या टर्म तुम्हाला गेल्यात. लोअर स्टँडर्ड्स मध्ये सुद्धा एम्फिबिया तुम्हाला एम्फी या शब्दाचा अर्थ कळाला, बरोबर. असे एनिमल्स या क्लासमध्ये येतील की जे लँड मध्ये राहतात आणि वॉटर मध्ये राहतात. आता ऍक्च्युली काय झालंय, एम्फिबियन्स ऍक्च्युली सुरुवातीला ह्या ॲक्वॅटिक होते, परंतु काही एम्फिबियन्स काय झालं, ते जमिनीवरती येण्याचा त्यांनी ट्राय केला. दे ट्राय टू ड्वेल ऑर लँड ऑन लँड, आय मीन, परंतु ते सक्सेसफुली त्याच्यामध्ये राहू शकले नाहीत. कम्प्लिटली ते टेरेस्ट्रियल झाले नाहीत, म्हणजे त्यांना लँडवरती आलेत, राहू शकतात, परंतु दे नीड वॉटर फॉर सम ऍक्टिव्हिटीज, किंवा वॉटरमध्ये त्यांना परत जावंच लागतं. म्हणजे कम्प्लिटली ते डेव्हलप झाले नाही की सो दॅट दे वुड लिव्ह ऑन लँड. कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय. काही अॅनिमल्सनी ॲक्वॅटिक फॉर्म मधल्या अॅनिमल्सनी स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करून घेतलं, अडॅप्टेशन केलं सो दॅट दे कॅन लिव्ह ऑन लँड, परंतु त्यांना कम्प्लिटली सक्सेसफुली लँडवरती राहता आलं नाही, सो दॅट ते पाण्यामध्येही राहतात आणि तुमच्या लँडवरती राहतात. मग अशा अॅनिमल्सची आपण स्टडी याच्यामध्ये करू, त्यांचे कॅरेक्टर्स बघू काय काय. सी हियर, एम्फिबिया घ्या, रेप्टाइल्स घ्या किंवा एव्ज आणि मॅमिलिया, हे सगळ्यांचे एकदम इझिएस्ट कॅरेक्टर्स आहेत. फक्त याच्यामध्ये थोडेसे ऍडिशनल गोष्टी तुम्हाला काय दिसतील की एक्सटर्नल लेयर्स कोणामध्ये प्रेझेंट आहे का, किंवा त्यांच्या नर्वस सिस्टममध्ये, फॉर एक्झाम्पल क्रेनियल नर्व्स. ह्युमन बिंग मध्ये आपण शिकलेलो आहोत न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये की क्रेनियल नर्व्सच्या 12 पेअर्स असतात. मग यांच्यामध्ये काहींच्या 10 पेअर्स असतील, काहींमध्ये 12 पेअर्स असतील. ठीक आहे, असे ऍडिशनल पॉइंट्स याच्यामध्ये बघू. किंवा हार्ट घ्या, हार्ट कुणामध्ये 2 चेंबर आहे, कुणामध्ये 3 चेंबर आहे, कुठल्या क्लासमध्ये 4 चेंबर. मग त्यांची थर्मी सुद्धा बघणार आपण, पॉयक्युलोथर्मिक आहेत की होमिओथर्मिक, म्हणजे कोल्ड ब्लडेड किंवा वॉर्म ब्लडेड, किंवा त्यांची ओई पेरी, बीबी पेरी. चला आपण एक एक बघून घेऊया. ठीक आहे ना. एम्फिबिया समजलं तुम्हाला. एम्फिबिया मीन्स द एनिमल्स विच कॅन लिव्ह इन वॉटर एज वेल एज ऑन लँड. वेल, दीज आर लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑस्ट्रेक्टिस, कॉन्ट्रॅक्टिस किंवा फिशेस त्यांचा जो पिरियड बघितला होता, गोल्डन पिरियड, तर दॅट वॉज डिव्होनियन पिरियड. म्हणजे त्या जे इव्होल्युशन चॅप्टरमध्ये आपण काल मी त्याचा उल्लेख केला, इव्होल्युशन चॅप्टरमध्ये वेगवेगळे पिरियड्स, इराज, इपोक्स दिलेले आहेत. तर कोणत्या पिरियडमध्ये कोणते अॅनिमल्स हे एक्सटिंक्ट झालेत किंवा त्यांचा उदय त्याच्यामध्ये झाला किंवा ते तयार झालेत. तर यांचा गोल्डन पिरियड कोणता सांगताय, यांचं गोल्डन एज कुठलं सांगताय, कार्बोनिफेरस पिरियड इज द गोल्डन एज ऑफ एम्फिबियन्स. लक्षात ठेवायचं आहे. इव्होल्युशन पार्ट सुद्धा लिटिल बिट याच्यामध्ये तुमचा ऍटलीस्ट पिरियड्स तरी क्लिअर होतील की फिशेस कोणत्या, तर डिव्होनियन मध्ये. कार्बोनिफेरस मध्ये कोण आहेत, तर एम्फिबियन्स आहेत, बरोबर. ओके, पुढे जाऊत आपण. कोण कोण यांच्यामध्ये येतं, विच कॅन लिव्ह ऑन लँड ॲट इज अँड नेव्हर फाउंड इन मराईन वॉटर. असे अॅनिमल्स असतील की ते फ्रेश वॉटर मध्ये राहतील आणि लँड वरती राहतील, परंतु याच्यामध्ये मरीन अॅनिमल्सचा, आय मीन मरीन वॉटर मध्ये सापडणारे अॅनिमल्स या कॅटेगरीमध्ये येणार नाही. क्लिअर. ओके. फर्स्ट कॉर्डेट अॅनिमल्स विच केम आउट ऑफ वॉटर. ऑलरेडी मी सांगितलंय की हे कॉर्डेट कॅटेगरी मधले हे पहिले अॅनिमल्स आहेत की विच ट्राय टू कम ऑन द लँड. म्हणजे पहिले व्हर्टिब्रेट्स आहेत, कॉर्डेट्स आहेत की जे आउट ऑफ वॉटर येण्याचा ज्यांनी ट्राय केला. ठीक आहे ना. दे डिपेंड ऑन वॉटर फॉर देअर रिप्रोडक्शन. जसं प्लांटमध्ये आपण सांगितलं होतं की एम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम कोण होतं, ब्रायोफाइट्स. मग ब्रायोफाइट्सने ट्राय केला होता की लँडवरती आपण वाढूयात. रूट नव्हते, स्टेम नव्हते, लिव्ज नव्हते किंवा व्हॅस्क्युलर सिस्टम सुद्धा डेव्हलप झालेली नव्हती.
तरी सुद्धा जरी ते लँड वरती वाढले तरी त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी एक्सटर्नल वॉटर वॉज रिक्वायर्ड. सिमिलर इज द केस विथ दोज एम्फिबियन्स. त्यांचं रिप्रोडक्शन व्हायचं असेल तर ते पाण्यामध्येच होणार. ठीक आहे. Their eggs do not have protecting covering to check the evaporation. आता एम्फिबियन्स मध्ये जे एग्स ते ले करतात तर त्यांच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग त्यांना नसणार आहे. सो दॅट इव्हॅपोरेशन त्यांचा जो योग त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल की त्यांचं इव्हॅपोरेशन आपण स्टॉप करू शकू. ठीक. चलो आगे चलते. याला फक्त सगळे पॉइंट समजून घ्यायचे आणि याचे स्क्रीनशॉट सोबत सोबत घेत चला. ठीक आहे ना. वेल नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगते आपल्याला. दीज एनिमल्स अंडरगो हायबर्नेशन अँड एस्टिवेशन. व्हॉट इज हायबर्नेशन? म्हणजे हे दोन ऍक्टिव्हिटी किंवा ह्या प्रोसेसेस ते काय करतात टू प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम कोल्ड अँड हीट. अतिशय थंड जर असेल आणि अतिशय हीट असेल तर त्यांच्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी ते हायबर्नेशन करतात. मग हायबर्नेशनचा मिनिंग काय झाला की हायबर्नेशन इज टू सीक प्रोटेक्शन फ्रॉम द कोल्ड एन्व्हायरमेंट. म्हणजे नॉर्मली विंटर सीझन मध्ये ते हायबर्नेट करतील. आणि एस्टिवेशन म्हणजेच काय. एस्टिवेशनला दुसरं नाव तुम्ही देऊ शकता. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज समर स्लीप. आणि हायबर्नेशनला दुसरं नाव काय देणार तुम्ही विंटर स्लीप. म्हणजे त्यांची ऍक्टिव्हिटी त्यावेळी ते थोड्याशा वेल एक मिनिट राईट त्यांच्या विंटर स्लीप त्यांची ऍक्टिव्हिटी काय करतील तोपर्यंत स्टॉप करतील किंवा मिनिमाइज करतील. बरोबर. मग हे एनिमल्स काय शो करतात हायबर्नेशन अँड एस्टिवेशन. हायबर्नेशन इज विंटर स्लीप म्हणजे विंटरमध्ये त्यांचा एक सस्पेंडेड नाही म्हणता येणार पण ते रेस्ट पिरियड म्हणू. सो दॅट बाहेरचं वातावरण त्याच्याशी अकोमोडेट अडॅप्ट होईपर्यंत त्या पिरियडमध्ये ते राहतात. हायबर्नेशन अँड एस्टिवेशन. ओके. आता यांची बॉडी कशी असेल. यांच्यामध्ये नेक इज टोटली ॲब्सेंट. यांच्यामध्ये नेक प्रेझेंट नसते. फ्रॉग आठवा. फ्रॉग इज एम्फिबियन. फ्रॉग मध्ये नेक नसणार आहे. फक्त हेड अँड ट्रंक या दोन पार्ट मध्ये यांची बॉडी डिवाइड झालेली असते. नेक्स्ट काय त्यांची बॉडी कशी असते मॉइस्ट स्मूथ अँड स्केललेस. स्केल असतात का यांच्या बॉडीवरती अजिबात स्केल असत नाही कारण ती क्युटानिस रिस्पिरेशन सुद्धा शो करतात. चला पुढे जाऊ आपण. स्मूथ आणि स्केललेस बॉडी आहे. म्युकस ग्लँड्स आर फाउंड इन द स्किन. म्युकस ग्लँड त्यांच्या स्किन मध्ये प्रेझेंट असतात सो दॅट देअर स्किन इज केप्ट मॉइस्ट. ही जी स्किन तुमची इथे लिहिले ना आपण स्किन जी मॉइस्ट असते कशामुळे असते मॉइस्ट ग्लँड्स त्यांच्या स्किन मध्ये प्रेझेंट असतात. त्यांचे जे सिक्रेशन्स असतील त्या सिक्रेशनमुळे त्यांची स्किन कशी असणार आहे तर मॉइस्ट असणार आहे. वेल सो दीज एनिमल्स रिस्पायर मेनली थ्रू मॉइस्ट स्किन. मिनिंग क्लिअर झालं का. त्यांची स्किन मॉइस्ट आहे कुणामुळे तर त्यांच्यामध्ये म्युकस ग्लँड्स प्रेझेंट असतील. आता म्युकस ग्लँड काय करतात स्किनला सॉफ्ट करतात मॉइस्ट करतात. आणि मॉइस्ट का असावी लागते कारण ते जेव्हा ते पाण्यामध्ये असतील तेव्हा त्यांचं रिस्पिरेशन इट विल टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ स्किन अँड दॅट इज कॉल्ड एज क्युटानियस रिस्पिरेशन. कारण स्किनचा क्युटानियस लेअर म्हणून क्युटानियस रिस्पिरेशन इज फाउंड इन युअर एम्फिबियन्स. राईट. नेक्स्ट पॉइंट काय सांगतो आपण यांच्यामध्ये मॅक्झिमम जे एम्फिबियन्स असतील त्यांच्यामध्ये 2 पेअर्स ऑफ लिम्स असतात. बिडूक आठवा मागच्या पायावरती त्याला काय म्हणू आपण त्याला पॅड्स सुद्धा प्रेझेंट असतात स्विमिंगसाठी. बघू आपण ते सुद्धा. 4 limbs have 4 fingers and hind limbs have 5 fingers. पुढचे जे पाय असतील त्याला 4च फिंगर्स दिसतील आणि मागच्याला 5 दिसतील जे की एकमेकाला त्याच्यामध्ये पॅड्स तयार झाले की फ्लॅप्स तयार झाले आहेत मध्ये सो दॅट स्विमिंग पर्पज साठी त्यांना सोपं होईल. क्लिअर आहे. वेल माउथ इज बिगर इन साइज. बेडकाचंही बघू शकता तुम्ही. अप्पर और बोथ द जॉज हॅव टीथ. दोन्ही जॉज मध्ये टीथ असतात. वेल टीथ आर प्लुरोडोंट होमोडोंट अँड पॉलिफायोडोंट. मिनिंग काय होतो आपल्यामध्ये कुठल्या टाईपचे टीथ असतात थिकोडोंट. थिकोडोंट म्हणजे विच आर एम्बडेड इन अ बोनी सॉकेट. आपल्या गम्स मध्ये गाडले गेलेले असतात त्याला आपण थिकोडोंट म्हणतो. आणि हिट्रोडोंट म्हणजे काय डिफरंट टाईप ऑफ टीथ जसं कॅनाइन इन्सिजर्स प्रीमोलार मोलार हे आपल्यामध्ये प्रेझेंट असतात. तिसरा आपल्या टीथला आपण काय म्हणतो डायफायोडोंट. डाय मीन्स डायफायोडोंटचा अर्थ होतो की 2 टाइम्स टीथ आपल्या माउथ कॅव्हिटी मध्ये येतात. म्हणजे मिल्क टीथ आणि त्याला डिसिड्युअस टीथ सुद्धा आपण म्हणतो आणि सेकंड परमनंट टीथ. सिमिलरली यांच्यामध्ये जे डेंटिशन असेल डेंटिशन नाही म्हणू आपण दातांचा जो प्रकार असेल तो प्लुरोडोंट असेल. म्हणजे जी रचना असेल जसे आपल्यामध्ये फसलेले असतात ते यांच्यामध्ये तसे नसतात प्लुरोडोंट टाईप मध्ये असतील. होमोडोंट सगळे सारखेच असतील. आपल्यामध्ये कोणते कोणते आहेत कॅनाइन्स आहेत इन्सिजर्स आहेत प्रीमोलार आहेत मोलार आहेत पण यांच्यामध्ये सगळे टीथ सारखेच प्रकारचे असतील. कारण 4ही जे वेगवेगळ्या प्रकारचे टीथ असतात त्यांचे फंक्शन वेगळे आहेत. बरोबर की नाही.
जसं की तुमचे केनाइन असतील तर केनाइन्स आर फॉर टिअरिंग पर्पज. तुमचे प्रीमोलार आणि मोलार्स यांचा पर्पज काय असतो? मॅस्टिकेशन, च्युइंग, राईट. आणि पॉलिफायोडोंट म्हणजे बऱ्याच वेळा त्यांच्या माउथ कॅव्हिटीमध्ये टीथ येऊ शकतात. क्लिअर? जसे आपल्यामध्ये 2 वेळा आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळ येऊ शकतात. आणि यांच्यामधला जो फ्रॉग असतो हा ॲक्रोडोंट असतो. इतक्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. चलो आगे चलते हैं. वेल डेव्हलप्ड अँड कम्प्लीट एलिमेंटरी कॅनल अलॉंग विथ द डायजेस्टिव्ह ग्लँड इज प्रेझेंट. सिंपल आहे. हे बघा तुमचे अँफिबियन्स पर्टिक्युलरली फ्रॉग घेऊ आपण. फ्रॉगला जर तुम्ही डिसेक्ट केलं, त्याला ओपन जर केलं आणि ह्युमन बिंगला जर डेड बॉडीला तुम्ही डिसेक्ट केलं तर ऑलमोस्ट सिमिलर स्ट्रक्चर्स तुम्हाला बॉडीमध्ये दिसतात. म्हणजे एलिमेंटरी कॅनल सुद्धा कम्प्लीट आहे, त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ग्लँड सुद्धा तुम्हाला दिसतील. ॲज गुड ॲज ह्युमन बिंग. समजतं? ॲज गुड ॲज आपल्या सारख्याच जवळपास त्यांच्यामध्ये सर्व स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. नंतर सलेव्हरी ग्लँड्स आर ॲब्सेंट इन फ्रॉग. हे एक ॲडिशनल पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की सलेव्हरी ग्लँड ह्या तुमच्या फ्रॉग मध्ये ऍबसेंट असतात. हा एक थोडा डिफरन्शिएटिंग पॉईंट झाला. जसं इयर संदर्भात सुद्धा होईल की आपल्या इयरला पिना प्रेझेंट असतात. वेल लाईट गेलेली आहे, मी परत कंटिन्यू करतो. राईट. चला लाईट आली आहे, कंटिन्यू करू आपण. आपण आलो होतो म्युकस ग्लँड्स आर फाउंड इन द स्किन. आणि म्युकस ग्लँडचं काम काय की इट कीप्स देअर स्किन मॉइस्ट. आणि स्किन हे म्युकसमुळे स्किन मॉइस्ट असणार सो दॅट इट विल हेल्प इन देअर रिस्पिरेटरी पोर्शन, रिस्पिरेशन प्रोसेस. तर यांच्यामध्ये रिस्पिरेशन जे टाईप असेल तर दॅट टाईप ऑफ रिस्पिरेशन इज क्युटानियस रिस्पिरेशन. कुठलं रिस्पिरेशन होणार अँफिबियन्स मध्ये? क्युटानियस. किंवा वेन दे विल बी इन द वॉटर. आणि जेव्हा लँडवरती असतील ऑब्व्हियसली लंग्सनी ते रिस्पायर करणार. ठीक आहे ना? ओके. 2 पेअर्स ऑफ लिम्स. इथपर्यंत आलो होतो आपण. मी थोडंसं मागे गेलो, आता लाईट गेली होती, मला वाटलं या टॉपिक पर्यंत आपण आलेलो होतो. राईट. तर 4 फिंगर्स असतील. 4 जे लेग्स असतील, 4 लेगला 4 फिंगर्स आहेत आणि हँड लेम्सला देयर विल बी 5 फिंगर्स. ठीक आहे. माउथ इज बिगर इन साइज. ठीक. आणि अप्पर जॉ अँड लोअर जॉ बोथ जॉज हॅव टीथ. टीथ हॅव प्लुरोडोंट, होमोडोंट अँड पॉलिफायोडोंट. हे सुद्धा आपलं झालं होतं. चला रिपीट होत आहे, काय हरकत नाही. पुढे जाऊ आपण. वेल डेव्हलप्ड अँड कम्प्लीट एलिमेंटरी कॅनल अलॉंग विथ द डायजेस्टिव्ह सिस्टम. हे सुद्धा झालंय आपलं. सलेव्हरी ग्लँड्स आर ॲब्सेंट इन फ्रॉग. हे सुद्धा डन झालंय. एलिमेंटरी कॅनल वेल इथपर्यंत आपण आलेलो होतो. तर एलिमेंटरी कॅनल, युरिनरी ब्लॅडर अँड जेनायट्रल डक्ट ओपन इनटू कॉमन चेंबर कॉल्ड एज क्लोका. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मध्ये स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन नाहीये. ठीक आहे. तर क्लोका हा परत एक पार्ट तुम्हाला पुन्हा दिसतोय. अर्थवर्म मध्ये क्लोका पार्ट दिसेल. ठीक आहे ना? तर एलिमेंटरी कॅनल, युरिनरी ब्लॅडर अँड जेनायट्रल डक्ट ओपन इनटू अ कॉमन चेंबर. दॅट चेंबर इज टर्म्ड एज युअर क्लोका. And for respiration, I mean they will respire, but gills when they are in the water. Then skin, cutaneous respiration water मध्ये करू शकतील. And lungs on the land or lung cavity आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. क्लिअर. चला इथपर्यंत आपण झालं होतं. थोडंसं आता कन्फ्युजन असं झालंय की मी थोडी घाई झाली माझी इथे, कारण लाईट गेल्यामुळे कुठपर्यंत मी आलो माझ्या लक्षात आलं नाही. ठीक आहे ना? आता इथपर्यंत आपलं क्लिअर झालंय. रिस्पिरेशन बाय गिल्स ऑर स्किन ऑर लंग्स ऑर बकोफॅरेंजियल कॅव्हिटी. बकोफॅरेंजियल कॅव्हिटीने सुद्धा ते रिस्पिरेशन करू शकतात. ठीक आहे ना? चला पुढे जाऊ. नेक्स्ट काय, कशी असतात यांच्यामध्ये पॉइकिलोथर्मी आपल्याला सापडणार. व्हॉट इज पॉइकिलोथर्मी? पॉइकिलोथर्मी दॅट मीन्स दीज एनिमल्स आर कोल्ड ब्लडेड एनिमल्स. तुम्हाला मेकॅनिझम माहिती आहे. कोल्ड ब्लडेड आणि वॉर्म ब्लडेड असण्यामागची कारण सुद्धा तुम्हाला माहिती असावेत. वॉर्म ब्लडेड एनिमल्स जर असतील तर त्यांच्यामध्ये तुम्ही सरळ सरळ म्हणू शकता की दे हॅव 4 चेंबर्ड हार्ट. वेन देर इज अ नो मिक्सिंग ऑफ ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड, then those animals come into category of homeothermic animals, that is warm blooded. आणि जेव्हा तुमचे डिऑक्सिजनेटेड अँड ऑक्सिजनेटेड ब्लड हे जर मिक्स होत असेल, हे मिक्स होण्याचे चान्स कुणामध्ये? 2 चेंबर्ड आणि 3 चेंबर्ड हार्ट ज्यांचा आहे. 2 चेंबर्ड हार्टला आपण बोललेलो होतो व्हेनस हार्ट, की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड दोन्ही ब्लड सिंगल सर्क्युलेशन त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. एकदा बॉडीमधून हार्टमध्ये येईल आणि हार्टमधून बॉडीमध्ये जाईल. सी सपोज दिस इज अ हार्ट आणि याला 2च चेंबर आहेत. दिस इज ऑरिकल अँड दिस इज वेंट्रिकल. ते वेंट्रिकल मध्ये काय होणार? हे बॉडीमधून ऑरिकल मध्ये येणार, ऑरिकल मधून सरळ कुठे? व्हेंट्रिकल मध्ये, आणि अगेन टू बॉडी.
असं जेव्हा ट्रान्सफर होणार तर ते सिंगल सर्क्युलेशन झालं. आता इथे जे जमा झालेलं ब्लड होतं ऑरिकलमध्ये, तो ते ब्लड कुठलं होतं? डिऑक्सिजनेटेड. इथे ऑक्सिजनेटेड, आणि हेच ब्लड खाली आलंय. दॅट मीन्स काय की त्यांचं मिक्सिंग झालंय. म्हणून ज्या ॲनिमल्समध्ये 2 किंवा 3 चेंबर्स हार्टमध्ये प्रेझेंट असतात ते नॉर्मली कोल्ड ब्लडेड असतात. कारण वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स किंवा होमिओथर्मिक ॲनिमल्सची प्रॉपर्टी काय की दे नीड टू कीप देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. त्यांच्यामध्ये ते फारसे बदल घडवून आणू शकत नाही इफ दे वॉन्ट टू सर्वाईव्ह. बर, आता जर त्यांना बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे तर रिक्वायरमेंट काय? हीट आपल्या बॉडीमध्ये जनरेट कोणत्या प्रोसेसने होते? ऑब्व्हियसली डायजेशन झाल्यानंतर रिस्पिरेशनने. आता रिस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन हा प्युअरली 1 हिमोग्लोबिन बाइंड टू 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल. आता ऑक्सिजन सेलमध्ये जाणार, त्याच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये जाणार, तिथे त्या फूडचं ब्रेकडाऊन करणार, त्याच्यानंतर आपल्याला एनर्जी, हीटच्या स्वरूपात एनर्जी मिळणार, अँड दॅट हीट विल बी युटिलाइज्ड टू मेंटेन द बॉडी टेम्परेचर. म्हणून ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅनॉट बी मिक्स्ड, राईट. तर यांची कॅटेगरी कुठली आहे? ते कोल्ड ब्लडेड. म्हणजे यांच्यामध्ये चेंबर्स ऑब्व्हियसली 4 चेंबर नसणार आहेत, बरोबर ना. मग यांच्यामध्ये चेंबर्स किती आहेत? तर यांच्यामध्ये सुद्धा 3 चेंबर प्रेझेंट असतील. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, पण यांचे जर चेंबर बघितलं तर 1 and 2 ऑरिकल अँड 3rd व्हेंट्रिकल. क्लिअर? चला पुढे जाऊ. हार्ट इज 3 चेंबर, 2 ऑरिकल्स अँड 1 व्हेंट्रिकल. वेल, अशा ज्या हार्टला, जसं की आपण 2 चेंबरचा हार्ट जर असेल तर त्याला व्हेनस हार्ट म्हणतो. तर या हार्टला तुम्ही काय म्हणणार? आर्टेरिओ व्हेनस हार्ट. कारण 2 ऑरिकल्स आहेत आणि एकच व्हेंट्रिकल आहे. लक्षात घ्यायचं आहे, 2 चेंबर हार्ट जर असेल तर त्या हार्टला तुम्ही म्हणा व्हेनस हार्ट, सिंगल सर्क्युलेशन. आणि जर 3 चेंबर असेल तर आपण ऑलरेडी वरती मेन्शन केलंय, त्याला म्हणणार आपण आर्टेरिओ व्हेनस हार्ट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. इन शॉर्ट समजून घ्या, दे आर कोइक्युलोथर्म्स, दॅट इज कोल्ड ब्लडेड एनिमल्स. RBCs आर बायकॉन्व्हेक्स, ओव्हल अँड न्यूक्लिएटेड. RBCs नॉर्मली ह्या न्यूक्लिएटेड असत नाही, एक्सेप्शन वगळता. न्यूक्लियस त्यांच्या आरबीसी मध्ये का नसतो? आरबीसी मध्ये जर न्यूक्लियस असेल तर इट विल ऑक्युपाय मोर ऑफ स्पेस. म्हणजे हिमोग्लोबिन हा काय करतो की 1 हिमोग्लोबिन बाइंड्स विथ 1 HB बाइंड्स विथ 4 ऑक्सिजन. हे तर सर्वांना माहिती आहे, सर्क्युलेशन मध्ये आपण बघितलेलं आहे. आता जितका जास्त हिमोग्लोबिन आरबीसी मध्ये प्रेझेंट असेल तितके ऑक्सिजन मॉलिक्यूल त्याला अटॅच होऊ शकतील. आणि जर न्यूक्लियस प्रेझेंट असला, ठीक आहे ना, तर तोच काय करणार? स्पेस ऑक्युपाय करून टाकणार. दॅट्स वाय जनरली एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये न्यूक्लिएटेड असतो, परंतु आफ्टर बर्थ इट बिकम्स आरबीसी बिकम नॉन न्यूक्लिएटेड, कारण त्याला मोर ऑफ ऑक्सिजन त्याच्यामध्ये अकोमोडेट करायचा असतो. पण यांच्यामध्ये काय, एम्फिबियन्स मध्ये लक्षात घ्यायचंय, न्यूक्लिएटेड आरबीसीज प्रेझेंट असतील आणि दीज आर बाय कॉन्व्हेक्स ओव्हल आरबीसीज. क्लिअर दिस? चलो आगे चलते हैं. पोर्टल सिस्टम माहिती तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण सांगितलं की पोर्टल सिस्टम आपण कशाला म्हणतो की सर्क्युलेशन बिटवीन 2 ऑर्गन्स. 2 ऑर्गन्सच्या मध्ये जर सर्क्युलेशन असेल तर दॅट इज टर्म्ड ॲज युअर पोर्टल सिस्टम. मग यांच्यामध्ये कुठल्या? रिनल पोर्टल सिस्टम अँड हेपॅटिक पोर्टल सिस्टम. ह्या दोन्हीही पोर्टल सिस्टम यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. क्लिअर आहे? 1 पेअर ऑफ किडनी आर मेसोनेफ्रिक, और त्याला हे ह्या नावाची आपल्याला खरं तर गरज नाहीये, पण तरी सुद्धा आपण त्याला म्हणू ओपिस्थोनेफ्रिक किडनी. तुम्ही एक लक्षात ठेवा, मिसोनेफ्रिक किडनी. जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सुद्धा बोललोय, प्रोनेफ्रिक, मिसोनेफ्रिक आणि मेटानेफ्रिक अशा 3 किडनी असतात. एक्सक्रीशन चॅप्टर मध्ये आपण ते क्लिअर करूत, मी वारंवार सांगतोय, राईट. वेल, मोस्टली दे आर युरिओटेलिक. युरिओटेलिकचा मिनिंग काय झाला? येस, 3 टाईपचे एक्सक्रेशन मध्ये आपण मेकॅनिझम बघणार. एक्सक्रेशन ऑफ एक्स्ट्रेडरी प्रोडक्ट किंवा वेस्ट प्रोडक्ट ज्याला म्हणतो आपण, नायट्रोजनस वेस्ट. एक तर असेल अमोनोटेलिझम, ज्याच्यामध्ये अमोनिया इज एक्स्ट्रेडरी प्रोडक्ट. सेकंड असणार युरिओटेलिझम, ज्याच्यामध्ये युरिया विल बी द एक्स्ट्रेडरी प्रोडक्ट, आणि युरिकोटेलिझम ज्याच्यामध्ये युरिक ऍसिड बाहेर पडणार. चौथा असणार गॉनोटेलिझम, ज्याच्यामध्ये गॉनिक ऍसिड, ठीक आहे, हे बाहेर पडणार. गॉनिन बाहेर पडणार. वेल, तर हे कसे आहेत? युरिओटेलिक, म्हणजेच यांच्या युरिन मधून काय बाहेर पडणार? युरिया नायट्रोजनस वेस्ट कोणत्या स्वरूपात बाहेर पडणार? युरियाच्या स्वरूपात बाहेर पडणार, लाईक ह्युमन बिंग. टेल्ड एम्फिबियन अँड लार्वा आर अमोनोटेलिक. ज्या एम्फिबियन्स मध्ये टेल असेल त्याला टेल्ड एम्फिबिया आपण म्हणू, आणि जे लार्वा असतील जसं की फ्रॉगची टॅडपोल लार्वा ऑफ फ्रॉग, तर यांच्यामध्ये अमोनोटेलिझम असणार. म्हणजे एक्सक्रिटरी प्रोडक्ट विल बी अमोनिया NH3. रिझन बी की लार्वा असतील किंवा टेल्ड एम्फिबियन्स जे असतील नॉर्मली पाण्यामध्ये सापडतील.
आपल्याला माहिती आहे अमोनियाला जर बॉडीच्या बाहेर टाकायचं आहे तर इट रिक्वायर्स एक्सपेंडिचर ऑफ लॉट ऑफ वॉटर. जवळपास 200 ते 300 ml वॉटर इज रिक्वायर्ड टू एलिमिनेट 1 ग्राम ऑफ अमोनिया. क्लिअर. मग जर पाणी जास्त लागत असेल तर पाण्यामधल्या ॲनिमलच तितकं वॉटरचा लॉस बिअर करू शकतील. टेरेस्ट्रियल ॲनिमल त्याला बिअर करू शकणार नाही. मग दॅट इज द रिझन व्हाय दिस aquatic amphibians show ammonialism, that is excretion of nitrogenous waste in the form of ammonia. ठीक है, चलो आगे बढ़ते हैं. फिर पुढचं काय सांगितलं यांनी, यांचा स्कल जो असतो ह्युमन बिंगचा स्कल ऑक्सिपिटल कॉन्डाइल, याच्यामध्ये 2 असतात म्हणून त्याला डायकॉन्डायलिक स्कल आपण म्हणतो. सिमिलरली स्कल हॅज 2 ऑक्सिपिटल कॉन्डाइल्स, दॅट इज व्हाय amphibian skull is also dicondylic skull. क्लिअर. टिम्पॅनम, इयर तर यांच्यामध्ये टिपिकली दिसत नाही, मग टिम्पॅनमच डायरेक्ट दिसतो. तो टिम्पॅनम म्हणजे नथिंग बट देअर इयर त्याला म्हणून घ्यायचं आहे. ओनली 1 इयर ऑसिकल दॅट इज कॉलिमेला इज प्रेझेंट. अदरवाइज कोणते 3 ऑसिकल्स प्रेझेंट असतात, मॅलियस, इंकस अँड स्टेपिस, असे 3 इयर ऑसिकल्स प्रेझेंट असतात. माहिती आपल्याला स्टेपिस इज द स्मॉलेस्ट बोन ऑफ द बॉडी, राईट. मग यांच्यामध्ये एकच इयर ऑसिकल प्रेझेंट असेल आणि त्याचं नाव काय, त्याला काय म्हणायचं, कॉलिमेला. इथे आपण कलर मध्ये दाखवलंय. आणि त्या कॉलिमेला इज सिमिलर टू युअर स्टेपिस म्हणजे स्मॉलेस्ट बोन. आणि तो तर मिडल इयर मध्ये प्रेझेंट असतो, बरोबर. एक्सटर्नल इयर इज ऍबसेंट. जर एक्सटर्नल इयर असतं तर मग आपण त्याला सरळ सरळ पिना असलेला इयर म्हटलं असतो किंवा इयरच म्हटलं असतो. परंतु ऑलरेडी आपण काय सांगितलंय की इयर इज रिप्रेझेंटेड बाय टिम्पॅनम, राईट. इयर ड्रम इज डायरेक्ट तो आपण आयडेंटिफाय करतो. आईज हॅव आयलिड्स, सिंपल. क्रेनियल नर्व्स हॅव 10 पेअर्स. जसं की क्रेनियल नर्व्स आपण सांगितलं की ह्युमन बिंग मध्ये किती पेअर्स असतात, 12 पेअर्स. इव्हन ह्युमन बिंग म्हणजे मॅमल्स म्हणू आपण, ठीक आहे ना. आणि एव्स यांच्यामध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 12 पेअर्स ऑफ क्रेनियल नर्व्स. क्लिअर. परंतु अँफिबियामध्ये क्रेनियल पेअर्स या 10 असतात. हा लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट याच्यामध्ये आहे. वेल, सेक्सेस आर सेपरेट, सांगण्याची गरज नाहीये. त्या सेक्शुअल डायमॉर्फिझम यांच्यामध्ये प्रेझेंट असणार. लिहून टाकू आपण सेक्शुअल डायमॉर्फिझम, ठीक. ओके. नंतर फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. माहिती आहे तुम्हाला, फ्रॉग्स जेव्हा अंडी देतात तर ते सरळ सरळ जेव्हा फ्रॉग्स फर्टिलायझेशन होतं तर ते पाण्यामध्येच होणार. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची की यांच्यामध्ये जेव्हा एग लेइंग होते, स्पॉनिंग होते, तर भरपूर क्वांटिटीमध्ये हे एग्स ते देतात. का देतात, कारण जेव्हा ते पाण्यामध्ये त्यांची अंडी असणार तर तेव्हा काय होईल की त्यांचं प्रिडेशन होणार. म्हणजे त्यांचे प्रिडेटर्स असतील त्यांना त्या प्रे म्हणून त्यांना खाऊन टाकणार. म्हणजेच मेजॉरिटी ऑफ एग्स विल बी काय म्हणू आपण, व्हॅनिश्ड. मग त्यांना जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर 1-2 जर केले कोणी खाऊन टाकलेत तर त्यांचं लाईफ कंटिन्यू होणार नाही, बरोबर की नाही. तर ते कंटिन्यू होण्यासाठी देर इज अ लार्ज क्वांटिटी ऑफ एग्स विच आर लेड बाय दोज अँफिबियन्स. वेल, अँड टेक्स प्लेस इन द वॉटर. फर्टिलायझेशन कसं बोललो आपण, एक्सटर्नल. आणि कुठे होणार, ऑब्व्हियसली वॉटरमध्येच होणार. सम एनिमल्स शो इंटरनल फर्टिलायझेशन. एक्सेप्शनली काही एनिमल्स असतील अँफिबियन्स की जे इंटरनल फर्टिलायझेशन शो करतील, ठीक. ओके, पुढे जाऊ. आता हे अंडी देतात म्हणजे ऑब्व्हियसली हे काय असणार आहे, विव्हिपेरस म्हणजे जन्म देणारे. आणि ओव्हिपेरस कशाला म्हणतो आपण, अंडी देणारे. म्हणजे दीज आर ओव्हिपेरस विच ले देअर एग्स इन वॉटर. झाला आपला हा मुद्दा. पुढे जाऊ. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट थ्रू लार्वा, टॅडपोल लार्वा ऑफ फ्रॉग. ते एक्झाम्पलच आहे. सी टॅडपोल लार्वा इन फ्रॉग. हे लार्वल स्टेज म्हणजे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट झाली. आणि ऍक्सोल्टल लार्वा इन सॅलॅमेंड्रा मध्ये ऍक्सोल्टल ही लार्वा प्रेझेंट असेल, म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट काय झाली, इनडायरेक्ट झाली. राईट, ठीक आहे. आता हा जो क्लास आहे, दिस क्लास इज डिवाइडेड इनटू 3 ऑर्डर्स. क्लास नंतर हायरार्कीमध्ये कोण येते, ऑर्डर. कोणत्या 3 ऑर्डर्स आहेत याच्यामध्ये, जिम्नोफायोना, ठीक, किंवा त्यालाच म्हणा तुम्ही एपोडा. देन सेकंड इज कॉडॅटा और युरोडेला. थर्ड इज एन्युरा और सॅलेन्शिया. असे 3 ऑर्डर्स आहेत. एक ऍडिशनल म्हणून तुम्ही असू द्या, आपण याला इन शॉर्ट डिस्कस करून घेऊ, ठीक. पहिले बघा, पहिली ऑर्डर काय सांगते, जिम्नोफायोना और एपोडा. याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, इक्थायोफिस. एक्झाम्पल आपण येईल समोर, इक्थायोफिस. इक्थायोफिस काय, हा लिम्बलेस अँफिबिया आहे. याच्याच मध्ये एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला, जसं की डक बिल्ड प्लॅटिपस. हा मॅमल आहे, परंतु तो एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन कोणत्या केसमध्ये, की नॉर्मली मॅमल्स आर विव्हिपेरस, पण डक बिल्ड प्लॅटिपस इज अ ओव्हिपेरस मॅमल.
सिमिलरली जो लिम्बलेस अँफिबिया असेल त्याचं एक्झाम्पल इक्थायोफिस आणि विच कम अंडर द ऑर्डर दिस एपोडा. एपोडा, ए मीन्स नो, पोडा, पोडा मीन्स लेग्स. ज्यांना पाय नसतात त्यांना म्हणतो आपण लिम्बलेस म्हणजे इक्थायोफिस. सेकंड ऑर्डर बघा, शॉर्ट मध्ये बघायचं आपल्याला, कॉडेटा और युरोडेला. आता कॉडा, कॉडाचा मिनिंग काय होतो, कुठेही येऊ द्या, कॉडा मीन्स टेल. आपण नर्वस कोऑर्डिनेशन मध्ये बघितलं होतं, न्यूरल कोऑर्डिनेशन मध्ये एक शब्द आला होता आपल्याला, कॉडा इक्विना. कॉडा इक्विना म्हणजे इक्विना कशाला म्हणतो आपण, इक्विना शब्द आला की तुम्ही काय लक्षात घ्यायला पाहिजे, हॉर्सशी संबंधित काहीतरी आहे. जसं की कॅनाइन म्हटलं की तुम्ही डॉग समजायचं, फेलिस म्हटलं की कॅट समजायचं, ठीक आहे ना. मग इक्विना म्हणजे हॉर्स आणि कॉडा म्हणजे टेल. हॉर्स लाईक टेल हे स्ट्रक्चर कॉडा इक्विना कशामध्ये प्रेझेंट होतं, दिस स्ट्रक्चर वॉज प्रेझेंट इन युअर स्पायनल कॉर्ड. सिमिलरली याच्या नावामध्ये दिसतंय तुम्हाला कॉडेटा. कॉडेटा म्हणजे असे अँफिबियन्स की ज्यांना टेल असेल. मग टेल्ड अँफिबियन्स आर नथिंग बट युअर ऑर्डर कॉडेटा. हेड, ट्रंक अँड टेल आर प्रेझेंट, म्हणून तर त्याला कॉडेटा म्हणतोय आपण, बरोबर की नाही. म्हणून त्याला म्हणू आपण टेल्ड अँफिबियन. लक्षात ठेवायचं कॉडेटा. त्याचं एक्झाम्पल काय घेऊ आपण, सॅलामेंड्रा आणि अँफ्युमा. सॅलामेंड्रा इज अ टेल्ड अँफिबियन. सी हियर एक्झाम्पल, सॅलामेंड्रा याच्यामध्ये टेल आहे म्हणून टेल अँफिबियन आपण त्याला म्हटलो. वेल, सॅलामेंड्रा कसा आहे, विविपेरस. आपण अँफिबियन्स कसे सांगितले, ओविपेरस असतात, अंडी देणारे, पण सॅलामेंड्रा इज विविपेरस. हा डायरेक्टली त्यांच्या ऑफस्प्रिंगला जन्म देणार म्हणून विविपेरस झाले. वेल, एक्सल्टल लार्वा सॅलामेंड्रा मध्ये ऑलरेडी बोललो आपण लार्वा बद्दल. समटाइम शो न्यूटेनी, ठीक. वेल, अँफ्युमा, लार्जेस्ट आरबीसी आर प्रेझेंट इन अँफ्युमा. कुठली ऑर्डर झाली, कॉडेटा. वेल, नेक्स्ट इज एन्युरा. आता ए म्हणजे नो असणार आहे, काय असेल ते बघू आपण, आणि त्यालाच म्हणू आपण सायलेन्शिया. ही तिसरी ऑर्डर झाली. त्याच्यामध्ये सरळ सरळ एक्झाम्पल, राना टायग्रिना. म्हणजे राना टायग्रिना तुम्ही कशाला म्हणता, तुमचा फ्रॉग, इट इज अ फ्रॉग. बफो, कॉमन टोड, एक्झाम्पल आलं आपलं. हायला, ट्री फ्रॉग अँड एलाइट्स, मिडवाईफ टोड. असे याचे एक्झाम्पल झाले तुमच्या ऑर्डर एन्युअरचे. एक ऍडिशनल म्हणून तुमच्या लक्षात असायला हवं. पुढे जाऊ आपण, रेप्टाइलिया. क्लास रेप्टाइलिया. आता वेल, एक गोष्ट मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितली आहे, जे तुमच्या ब्रॅकेटमध्ये नाव दिलेले असतात, जसं की इथे बिफो होता त्याला टोड म्हटलो आपण, राणा म्हणजे तुमचा फ्रॉग झाला, सॅलेमेंडर सॅलेमेंड्रा. हे नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ट्रिक्स लावा आणि ते लक्षात ठेवा. नेक्स्ट युअर क्लास इज रेप्टाइलिया. अँफिबिया आपण फिनिश केलाय, त्याचे सर्व कॅरेक्टरिस्टिक झालेत. आता कंपेरेटिव्ह याच्यामध्ये तुम्ही कुठले ऍडिशनल कॅरेक्टर आहेत किंवा काही कमी आहेत का ते आपण बघू. रेप्टाइलिया, रेप्टाइल सरपटणारे, क्रॉलिंग, क्रिपिंग असे अॅनिमल्स जे असतील. क्रिपिंग और क्रॉलिंग एनिमल्स दोज आर द क्रिपिंग अँड क्रॉलिंग एनिमल्स. दॅट मीन्स their locomotion is by this method. क्रिपिंग सरपटत जाणे किंवा क्रॉल करणे म्हणजे सरपटत जाणे, ठीक आहे. वेल, कुठल्या, जसं मागच्या वेळी आपण बोललो की फिशेस डिव्होनियन पिरियड मध्ये होते, तर सिमिलरली रेप्टाइलिया कशामध्ये, मिसोझाइक इरा. दिस इज द गोल्डन एज ऑफ रेप्टाइल्स. परत परत लक्षात ठेवायचंय. जसं की आपण डिव्होनियन बोललो फिशेसचा, तुमच्या अँफिबियन्सचा काय बोललो आपण, कार्बोनेशियस इरा बोललो. सिमिलरली मिसोझोइक इरा इज द गोल्डन एज ऑफ रेप्टाइल्स. विचारतात नीट मध्ये, हर्पेटोलॉजी. व्हॉट इज हर्पेटोलॉजी? इट इज अ स्टडी ऑफ रेप्टाइल्स. स्टडी ऑफ रेप्टाइल्स इज कॉल्ड एज हर्पेटोलॉजी. जसं की आपण फायकोलॉजी म्हणतो. फायको म्हणजे युअर अल्गे. स्टडी ऑफ अल्गे इज कॉल्ड एज फायकोलॉजी. मायकोलॉजी, स्टडी ऑफ फंगस. सिमिलरली स्टडी ऑफ your reptiles is termed as herpetology. Next is they are again poikilotherium, means they are again cold blooded. Why is it so? Because they have 3 chambered heart. यांच्यामध्ये 3 चेंबरचं हार्ट असेल. एक्सेप्शन टू दिस इज एक्सेप्शन. आता याच्यामध्ये एक्सेप्शन काय असणार, क्रोकोडाईल ज्याच्यामध्ये 4 चेंबर असतील, म्हणजे हा झाला त्याचा अपवाद. अदरवाइज दे हॅव 2 ऑरिकल्स, 1 व्हेंट्रिकल, म्हणून त्याला म्हणतो आपण पॉइकिलोथर्म. त्याचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. वेल, फर्स्ट सक्सेसफुल टेरेस्ट्रियल वर्टिब्रेट्स बट सम आर आल्सो फाउंड इन एक्वेटिक हॅबिटॅट. जसं की आपण फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स कोणाला बोललो होतो, टेरिडोफाइट्स. सिमिलरली वर्टिब्रेट्स मध्ये जर फर्स्ट सक्सेसफुली जर लँडवरती कोणी आले असतील, अँफिबियन्स सुद्धा लँडवरती सक्सेसफुल राहिले नाही. आपण काय सांगितलं की लँडवरती ते आले, परंतु काही गोष्टी त्यांच्या पाण्यावर म्हणजे एक्वेटिक हॅबिटॅट मध्येच डिपेंड आहेत, म्हणून ते पाण्यामध्ये मायग्रेट करतात, जमिनीवरती येतात. फर्टिलायझेशन करायचं पाण्यामध्ये जाणार, अदरवाइज ते जमिनीवरती सुद्धा राहतील.
रेप्टाईलचं तसं नाही, दे आर ट्रू सक्सेसफुल व्हर्टिब्रेट, फर्स्ट व्हर्टिब्रेट. परंतु सम आर ऑल्सो फाउंड इन aquatic habitat. बरोबर. वेल, बॉडी इज डिवाइडेड इनटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. पूर्ण डेव्हलप झाली आहे. एम्फिबियन्स मध्ये नेक ऍब्सेंट होती, यांच्यामध्ये नेक प्रेझेंट आहे, ट्रंक आहे आणि टेल ऍडिशनल झाले. एम्फिबियन्स मध्ये सुद्धा टेल्ड एम्फिबियन्स सॅलमेंडर सारखा होता, परंतु ते कमी होते. पण मेजॉरिटी ऑफ देम वेर टेललेस. पण यांच्यामध्ये टेल ही कंपल्सरी प्रेझेंट असणार. वेल, आगे बढ़ते. ओके, एक्झोस्केलेटन. कुठल्या स्वरूपात त्यांचा एक्झोस्केलेटन प्रेझेंट असणार? इट इज इन द फॉर्म ऑफ स्केट्स और स्क्यूट्स म्हणू आपण त्याला, किंवा स्केल्स म्हणू. जे तुम्हाला हॉर्नी स्किन दिसते, हॉर्नी एपिडर्मिस असा कडक जा दिसतोय तुम्हाला, सापाचंही वरचे स्किन बघा, दॅट इज हॉर्नी. मग त्याला स्केल म्हणा किंवा स्क्यूट्स म्हणा, राईट. आणि स्किन कशी असणार? ड्राय स्किन असणार आहे यांची. का? कारण त्याच्यामध्ये ग्लँड्स ऍब्सेंट असतील. स्किन इज ड्राय, कॉर्निफॉइड, रफ अँड नॉन ग्लँड्युलर. आता सांगितलं ग्लँड्स ऍब्सेंट असतात, ग्लँड्स आर ऍब्सेंट. स्नेक्स अँड लिझार्ड्स शेड देअर स्केल्स ॲज अ स्किन कास्ट. त्याला एक्डायसिस म्हणायचं. काय म्हणणार त्या प्रोसेसला तुम्ही? एक्डायसिस. एक्डायसिस मीन्स शेडिंग ऑफ स्किन. त्याला मराठीमध्ये म्हणतात कात टाकणे. साप त्यांची स्किन पूर्ण सोडून देतो आणि परत फ्रेश स्किन त्याला येऊन जाते, त्याला म्हणायचं शेडिंग ऑर कास्टिंग ऑफ स्किन. तर कोण करताय? लिझार्ड्स आणि स्नेक्स. ठीक. ओके. लिम्स. जर लिम्स प्रेझेंट असतील तर लिम्स विल बी प्रेझेंट इन 2 पेअर्स. 4 पेअर असतील त्यांच्या. ठीक आहे ना. हाच घ्या ना तुमचा कोण, क्रोकोडाईल घ्या. जर रेप्टाईल आहे त्याच्यामध्ये लिम्स आहेत, पण लिम्स किती? 4. 2 पेअर तर फिक्स प्रेझेंट असणार. अँड लिम्स हॅव 5 डिजिट्स. एम्फिबियन्स मध्ये 4 लिम्स मध्ये 4 डिजिट्स होते, यांच्यामध्ये 5 डिजिट्स आहेत, 5 फिंगर्स आहेत. ठीक आहे. इच डिजिट हॅज इनकर्ड नेल्स. असे टर्न कर्व झालेले यांच्यामध्ये नेल प्रेझेंट असतील. स्नेक आर लिमलेस. एक्सेप्शन. स्नेक काहीतरी त्याच्यामध्ये अडॅप्टेशन झालेलं असावं. स्नेकला सुद्धा अगोदर काय असतील? लेग्स असतील, पण त्यांचं हॅबिट चेंज झाली, त्यांची बरोईंग हॅबिट आली. मग त्यांना आणि त्यांच्या बॉडीची जी मसल्स असतील त्यांची डेव्हलपमेंट झाली, सो दॅट इट कॅन लोकोमोट विथ द हेल्प ऑफ मसल्स. त्याच्यामुळे त्याला पायाची गरज राहिली नाही, लिमलेस झाले असते. ठीक. एलिमेंटरी कॅनल ओपन्स इन टू क्लोका. एम्फिबियन्स मध्ये आपण सांगितलं होतं की जनरेटर ट्रॅक्ट, एक्सक्रिटरी ट्रॅक्ट अँड एलिमेंटरी कॅनल तिन्ही एका कॉमन चेंबर मध्ये ओपन झाली होती, त्याला आपण क्लोका म्हटलो. यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे रेप्टाईल्स मध्ये सुद्धा देयर इज अ प्रेझेन्स ऑफ क्लोका, ज्याच्यामध्ये फक्त एलिमेंटरी कॅनल ओपन होणार. त्यांच्यामध्ये 3 सिस्टम्स ओपन झाले होते, यांच्यामध्ये एकच सिस्टम होती. ठीक आहे. टीथ आर ॲक्रोडोंट. तुमची क्रोकोडाईल बघा, क्रोकोडाईलचे टीथ तुम्हाला बॅकवर्डली डायरेक्टेड दिसतील, त्याला ॲक्रोडोंट टाईप म्हणायचंय. प्लुरोडोंट एम्फिबियन्स मध्ये सुद्धा होते. आणि थिकोडोंट. थिकोडोंट म्हणजेच काय सांगितलं आपण? एम्बेडेड इन बोनी सॉकेट्स. बोनी सॉकेट्स मध्ये आपल्यासारखेच असे यांच्यामध्ये टीथ प्रेझेंट असतील. आणि टंग इज प्रोट्रुजिबल. प्रोट्रुजिबल म्हणजे साप बघा, सापाची टंग कशी अशी बाहेर काढतो तो. प्रोट्रूड म्हणजे बाहेर डोकावणारी टंग, यांच्यामध्ये लांब टंग प्रेझेंट असणार, त्याला म्हणायचं प्रोट्रुसिबल टंग. वेल, रिस्पिरेशन अकर्स थ्रू लंग्स थ्रू आउट देअर लाईफ. का? कारण हे लँड वरती राहतात आणि जेही टेरिस्ट्रियल हॅबिटेट शो करतात त्यांच्यामध्ये लंग इज ऑर्गन ऑफ रिस्पिरेशन. वेल, चलो आगे बढ़ते हैं. पुढे हार्ट इज युजली 3 चेंबर. ऑलरेडी आपण सांगितलंय, क्रोकोडाईलचं एक्सेप्शन सांगितलंय, ज्याच्यामध्ये 4 चेंबर असतात, 3 चेंबर आहेत म्हणून हे सुद्धा पॉइक्युलोथर्म किंवा कोल्ड ब्लडेड असतील. सायनस वेनोसस इज इल डेव्हलप्ड. हार्टचा पार्ट आहे, वेल डेव्हलप झालाय. अँड ट्रंकस आर्टिरियसस इज ऍब्सेंट. याची आपल्याला अजिबात गरज नाही, तरी सुद्धा बघून घ्या. आरबीसीज कशा आहेत? यांच्या सुद्धा न्यूक्लिएटेड आरबीसीज आहेत, ओव्हल अँड न्यूक्लिएटेड. एम्फिबियन्स मध्ये सुद्धा ओव्हल न्यूक्लिएटेडच होत्या. क्लिअर. मोनोकोंडायलर स्कल. एम्फिबियन्स मध्ये डायकोंडायलर स्कल, 2 ऑक्सिपिटल कोंडाईल होते म्हणून त्याला डायकोंडायलर स्कल आपण बोललो. परंतु रेप्टाइल्स मध्ये मोनोकोंडायलर सिंगल कोंडाईल इज प्रेझेंट, दॅट्स व्हाय मोनोकोंडायलर स्कल. आता हे कोंडाईल वगैरे ऑक्सिपिटल कोंडाईल लोकोमोशन मुवमेंट मध्ये क्लिअर होईल. रिब्स आर प्रेझेंट इन नेक अँड थोरॅक्स रिजन. यांच्या नेक रिजन मध्ये आणि थोरॅक्स रिजन मध्ये रिब्सचा प्रेझेन्स असतो. आपल्या फक्त थोरॅक्स रिजन मध्ये रिब्सचा प्रेझेन्स असेल. ठीक. वेल, 1 पेअर ऑफ मेटानेफ्रिक किडनी. आता अगोदर एम्फिबियन्स मध्ये तुम्ही काय बघितलं? मिझोनेफ्रिक किडनी. तर यांच्यामध्ये मेटानेफ्रिक म्हणजे डेव्हलप्ड किडनी. इट डिपेंड्स ऑन द स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन द नेफ्रॉन. एकतर ग्लोमेरुलस प्रेझेंट असेल किंवा त्याचे ब्रांचेस असतील, ओके ते बघू आपण नंतर. आर प्रेझेंट फॉर एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. म्हणजेच या रेप्टाइल्स मध्ये ऑस्मोरेग्युलेटरी आणि एक्सक्रिटरी ऑर्गन कुठला झाला? तर किडनीज झाला. ठीक. युरिकोटेलिक फॉर वॉटर कन्झर्वेशन. ऑलरेडी सांगितलंय, जर अमोनोटेलिक असायला असेल,
जर तो ॲनिमल असेल तर त्याला भरपूर सारा पाण्याचा लॉस त्याच्यामध्ये करावा लागतो. आणि ॲक्वेटिक ॲनिमल्स दॅट लॉस कॅन बी काय म्हणू आपण त्याला विस्टूड बाय ॲक्वेटिक ॲनिमल्स, ते सहन करू शकतात. परंतु हे जे युरिकोटेलिक जे असतील हे पाण्याचा लॉस सहन करू शकत नाही. बिकॉज तुम्ही बघितलंय कधी एखादा सरडा एखादी पाल तुम्हाला पाणी पिताना दिसतोय, ऑलरेडीच त्यांच्या बॉडी वॉटरचं कन्झम्पशन त्यांच्या बॉडीमध्ये कमी असतं. मग त्यांना सेमी सॉलिड स्वरूपात ते नायट्रोजन्स वेस्ट ते बाहेर टाकणार. आता फॉर एक्झाम्पल लिझार्ड घ्या, वॉल लिझार्ड पाल. तर तुम्ही घरामध्ये बघितलं असेल, सपोज दिस इज अ वेस्ट मटेरियल आणि या वेस्ट मटेरियल मध्ये त्यांना ब्लॅक काढायला हवं होतं. खरं तर मी चला ब्लॅक काढूनच घेऊ. समजा हे ब्लॅक कलरचं वेस्ट मटेरियल असेल, ठीक आहे, आणि या वेस्ट सेमी सॉलिड स्वरूपात असेल तर याच्या टिप वरती तुम्हाला एक असा पार्ट दिसेल, व्हाईटिश पार्ट. हा जो व्हाईटिश पार्ट तुम्हाला दिसतोय, दॅट व्हाईटिश पार्ट इज नथिंग बट इट इज युरिक ऍसिड. आता युरिक ऍसिडच्या स्वरूपात नायट्रोजनस वेस्ट हे बॉडीच्या बाहेर टाकतात का? कारण याला युरिक ऍसिडला जर बाहेर टाकायचं असेल तर जस्ट 5 to 10 ml वॉटर इज रिक्वायर्ड आणि ते तितकं सहन करू शकतात. That is why excretory product in case of this reptiles is uric acid and so they are called as uricotelic. कशासाठी करतात? वॉटरचं कन्झर्वेशन करण्यासाठी, राईट? ओके. ब्रेन तर डेव्हलप झालं असेल. जसंही आपण वेगवेगळे फायदे बघितले तर समोर येते वेळी ब्रेनची सिफेलायझेशन डेव्हलप झालं, ब्रेनची डेव्हलपमेंट होत गेली. आता यांचा ब्रेन डेव्हलप झालेला आहे आणि यांच्यामध्ये 12 pairs ऑफ क्रेनियल नर्व्स आर प्रेझेंट. एम्फिबियन्स मध्ये ओनली 10 pairs were there. ठीक आहे. Tympanum represents ear, similar to amphibians. Next, lateral line system is absent. आता lateral line system ही कोणामध्ये असते? फिशेस मध्ये. lateral line system चा पर्पज काय असतो? दॅट इज अ सेन्सरी सिस्टम. म्हणजे ते रिओ रिसेप्टर म्हणून काम करतात. रिओ रिसेप्टर बघितलंय आपण, तरी लिहितोय मी रिओ रिसेप्टर. रिओ रिसेप्टरचं काम काय असणार? रिओ रिसेप्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर identifying the vibrations in the surrounding as well as electric field सुद्धा ते आयडेंटिफाय करू शकतात. मग ही सिस्टम रेप्टाइल्स मध्ये काही गरजेची नाही, त्याच्यामुळे ऍबसेंट असणार. ऍट द रूफ और सिलिंग ऑफ बकल कॅव्हिटी जॅकॉब्सन ऑर्गन, ऑल्फॅक्टरी ऑर्गन, ज्याच्यामुळे ते स्मेल करू शकतील. रूफ ऑफ ही वरचा त्यांचा जॉ असेल तर त्यांच्या बकल कॅव्हिटीच्या वरच्या रूफ मध्ये, सिलिंग मध्ये हा वरचा पार्ट, तर तिथे जॅकॉब्सन ऑर्गन आहे. जॅकॉब्सन त्या सायंटिस्टचं नाव दिलं ज्यांनी त्याला शोधलंय. तो ऑर्गन प्रेझेंट आहे and that is olfactory in function. Clear? Okay. Ureters, genital ducts and alimentary canal open into single cloacal aperture. क्लॉका सांगितलं आपण एम्फिबियन मध्ये, पण इथे क्लॉकल अपर्चर बोललोय आपण. ठीक, त्याच्यामध्ये कोण ओपन झालंय? युरेटर्स ओपन झाले, जेनेटल डक्ट ओपन झाले आणि एलिमेंटरी कॅनल सुद्धा ओपन झाली. ठीक, सिमिलर टू युअर फ्रॉग. दीज आर युनिसेक्शुअल एनिमल्स. ऑब्वियस आहे, सेक्शुअल डायमॉर्फिझम इज देअर. फर्टिलायझेशन इज इंटरनल. सिंपल गोष्ट आहे. 1 or 2 पेनिस, हेमी पेनिस त्याला म्हणायचं. 1 किंवा 2 जर पेनिस असतील तर त्याला हेमी पेनिस म्हणायचं. तर हे यांच्यामध्ये प्रेझेंट असणार. इन मेल एनिमल्स ऍज अ कॉप्युलेटरी ऑर्गन, म्हणजे यांच्यामध्ये इन शॉर्ट समजून घ्यायचं तर कॉप्युलेटरी ऑर्गन हा हेमी पेनिस असणार. 1 or 2 पेनिस, राईट? चला पुढे जाऊ. दे आर मोस्टली ओव्हिपेरस असतील. म्हणजेच काय? दे आर एग लेयर्स. एग्स कसे असतील? लेदरी अँड क्लिडॉइक. आता क्लिडॉइक म्हणजे काय? विच हॅव शेल. ज्या जसं की कोंबडीचं अंड बघा तुम्ही, राईट? कोंबडीच्या अंड्यावरती तुम्हाला एक शेल दिसतंय पांढरं, जे आपण फोडतो आणि नंतर त्याच्यामधला यॉक आपण बाहेर काढतो, बरोबर की नाही? तर दॅट टाइप ऑफ एग्स आर टर्म्ड ॲज युअर क्लिडॉइक एग. मग यांच्यामध्ये सुद्धा सापाची अंडी बघा तुम्ही बघितली असतील तर, पालीची अंडी सुद्धा बघू शकता की त्यांच्यामध्ये वरतून तुम्हाला आवरण दिसेल, कव्हरिंग दिसेल. असे जे अंडे असतील त्यांना म्हणायचं क्लिडॉइक एग. आणि लेदरी असतील थोडेसे. ठीक, डेव्हलपमेंट याच्यामध्ये डायरेक्ट होणार, यांच्यामध्ये लार्वाचा प्रश्न येत नाही. अँड पेरेंटल केअर इज ऑफन मार्क्ड. म्हणजे जेव्हा बाळाचा जन्म होईल त्यांच्या, तर त्याच्यानंतर ते त्यांची केअर सुद्धा करतात. एक पण फारशी केअर नसेल पण थोडीशी त्याच्यामध्ये ऑब्झर्व केल्या जाते. वेल, आता याचे एक्झाम्पल आपण बघून घेऊ. इथे एक्झाम्पल दिसतात तुम्हाला. ऑल दीज आर द रेप्टाइल्स. एक्झाम्पल मध्ये वायपेरा नाव लक्षात ठेवायचे. वायपर स्नेक हा खूप पॉइझनस स्नेक असेल, विच विल बी मस्क्युलोटॉक्सिक, न्यूरोटॉक्सिक. नर्व्ह सिस्टमला सुद्धा टॉक्सिटी करणार, तुमच्या मसलला सुद्धा टॉक्सिक असणार आहे. हेड इज डिफरन्शिएटेड फ्रॉम बॉडी. जर तुम्हाला हा अत्यंत विषारी साप ओळखायचा असेल, नॉर्मली तुम्हाला जो साप दिसतो तर त्याची हेड सेपरेट दिसत नाही, पण असा जो छोटासा भाग गळ्याशी झालेला आणि हेड स्पष्ट दिसतंय, असा साप तुम्ही समजू शकता की हा विषारी साप आहे आणि कदाचित तो वायपेरा सुद्धा असेल.
ठीक आहे. पॉइझनस अँड इट इज पॉइझनस अँड विव्हिपेरस स्नेक. विव्हिपेरस म्हणजे हा अंडी देत नाही, हा डायरेक्टली काय देतो, त्यांच्या बाळांना जन्म देतो, गिव्स बर्थ. रेप्टाइल्स काय सांगितलं आपण, मोस्टली दे आर ओव्हिपेरस. पण आता एक्सेप्शन लक्षात ठेवू शकता तुम्ही. कोण? वायपेरा, जो क्रेट स्नेक आहे, सॉरी वायपर स्नेक आहे, तो कसा आहे, विव्हिपेरस. इट गिव्स बर्थ टू देअर ऑफस्प्रिंग्स. ठीक आहे. इट्स वेनम इज हिमोटॉक्सिक अँड कार्डिओटॉक्सिक. हिमोटॉक्सिक ब्लडला टॉक्सिसिटी करणार आणि कार्डिओटॉक्सिक तुमच्या हार्टला सुद्धा टॉक्सिसिटी करणार. लोरियल पिट इज फाउंड विच इज थर्मोरिसेप्टर. यांच्यामध्ये पिट एक डिप्रेशन प्रेझेंट असेल, दॅट इज अ हिट सेन्सिटिव्ह रिसेप्टर, थर्मोरिसेप्टर. दुसरं एक्झाम्पल आहे बँगरस, एनसीईआरटी मध्ये आहे क्रेट. हा सुद्धा क्रेट सुद्धा पॉइझनस असतो आणि विच इज न्यूरोटॉक्सिक. हा सुद्धा न्यूरोटॉक्सिक आहे, इथे मेन्शन केलेलं नाही. राईट. नाजा, नाजा इट इज अ नेम ऑफ कोब्रा. कोणता कोब्रा? इंडियन कोब्राला नाजा नाजा म्हणायचं. पॉइझनस स्नेक आहे विच इज ऑल्सो न्यूरोटॉक्सिक. ठीक. आणि नाजा बंग्यारस, तर हा झाला तुमचा किंग कोब्रा, पॉइझनस स्नेक. हा किंग कोब्रा आहे. आणि हा ओळखायचा असेल तर यांच्या हेडवरती असे 2 मार्क प्रेझेंट असतात, त्याला तुम्ही समजायचं नाजा बंग्यारस, किंग कोब्रा. ठीक आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स. बघूत आपण अजून. नेक्स्ट एक्झाम्पल इज हायड्रोफिस. आता हे जे हायड्रोफिस एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय, तर हे मरीन फॉर्म आहे. नॉर्मली हे मरीन फॉर्म मध्ये सापडतात. डेडली पॉइझनस, खूप अत्यंत पॉइझनस असते. टेल इज लॅटरली कंप्रेस्ड अँड विव्हिपेरस. अगेन सेकंड एक्झाम्पल. पहिलं आपण वायपरचं बघितलं, सेकंड इज युअर विव्हिपेरस स्नेकचं एक्झाम्पल झालं हायड्रोफिस स्नेकचा टाईप झाला. नंतर क्रोटॅलस, याला म्हणायचं रॅटल स्नेक. ठीक. आता हा रॅटल स्नेक का म्हणायचं, कारण हा खूप स्पीडनी सरपटत चालतो, म्हणून रॅटलिंग त्याला म्हणतो आपण. तर इट शोज रॅटलिंग, इट शोज रॅटलिंग, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज रॅटल स्नेक. इट इज ऑल्सो पॉइझनस अँड ओव्हिपेरस, म्हणजे यांची ड्युअल डेव्हलपमेंट होणार. ठीक आहे. जे अंडी असतील, अंडी देणारे जे असतात ते ओव्हिपेरस असतात आणि विव्हिपेरस म्हणजे जन्म देणारे. दोन्ही मेकॅनिझम जर शो करत असेल तर त्याला म्हणायचं ओव्हिपेरस अॅनिमल. तर हा स्नेक कुठला झाला तुमचा, क्रोटॅलस. इट इज ओव्हिपेरस. पायथॉन मोल्युरस. पायथॉन म्हणजे अजगर, तर ज्याला अजगर म्हणतो आपण. इट इज द लार्जेस्ट नॉन पॉइझनस स्नेक अप टू 25 फीट इट कॅन ग्रो. 25 फुटापर्यंत वाढतो आणि तो माहिती तुम्हाला, तुम्ही तुमच्या डिस्कवरी चॅनलवरती सुद्धा बघितलं असेल. वेल. नंतर टायस म्युकोसस. हा कोणता आहे, रॅट स्नेक. ठीक आहे. इट इज कॉमनली कॉल्ड धामण. धामण बघितले तुम्ही, नॉन पॉइझनस असते, लांब असते आणि खूप स्विफ्ट, म्हणजे खूप स्पीडनी ती पळून जाणार किंवा काय म्हणणार, क्रिपलिंग करणार. तर अशी जी धामण असते त्या धामणचं नाव काय झालं मग, टायस म्युकोसस. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फार्मर्स फ्रेंड. फार्मर्स फ्रेंड म्हणतो आपण. का? कारण ही रॅट स्नेक का म्हणतो, कारण रॅटला हाय नॉर्मली खाऊन टाकतात म्हणून. वेल. नंतर एरिक्स जॉनी. एरिक जॉनी म्हणजे तुमचा काय, सँड बो म्हणू शकता त्याला किंवा दुमुई म्हणू शकता. नॉन पॉइझनस स्नेक आहे. तर दीज आर एक्झाम्पल्स ऑफ युअर रेप्टाइल्स. अजून बघूत आपण एक्झाम्पल्स आहेत का, नो क्लास यूज. आता इथपर्यंत आपण एम्फिबिया आणि रेप्टाइल या दोन्ही क्लासेसचं डिटेल एक्सप्लेनेशन बघितलंय. डिफरन्शिएटिंग पॉईंट लक्षात ठेवा. एम्फिबियन्स मध्ये क्लोका प्रेझेंट आहे, ज्याच्यामध्ये 3 सिस्टम ओपन होतात. तुमच्या रेप्टाइल्स मध्ये सिंगल सिस्टम ओपन होईल. ठीक आहे. किंवा एक क्लोकल अपर्चर प्रेझेंट असेल असं आपण म्हणू. सेकंड थिंग, क्रेनियल नर्व्हचं लक्षात ठेवा. एम्फिबियन्स मध्ये 10 पेअर्स, रेप्टाइल्स मध्ये 12 पेअर्स आर देअर. इयरचं कॉमनच असणार, दोन्हीमध्ये टिम्पॅनम रिप्रेझेंट्स युअर इयर. ठीक. असे जे डिफरन्शिएटिंग पॉईंट असते ते लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात with your next 2 classes, that is Eos and Mammalia. Well, okay, thank you very much.